नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी म्हणजे आज इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकता की बँक निफ्टीमध्ये आज देखील आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं आणि ह्या ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग आलं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. जनरली फ्लॅट ओपन म्हणजे आधी आदल्या दिवशी जर सेलिंग झालेलं असेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी समजा आदल्या दिवशी सेलिंग झालंय आणि त्यानंतर समजा रिकव्हरी येऊन आपल्याला मार्केट असं थांबलेलं आहे, त्यानंतर जर दुसऱ्या दिवशी इथे ओपन होणार असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते. फ्लॅट ओपन होणार असेल तर आता इथे दोन शक्यता आहेत. एक, जर इथून पुढे वर जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग येण्याची शक्यता आहे, कारण आदल्या दिवशी ज्यांनी शॉर्ट केलंय आणि रिकव्हरी आली आहे पण ती पूर्ण रिकव्हरी आलेली नाही, म्हणजे जो हाय बनला होता तिथपर्यंत गेलेला नाही. मग अशा वेळेला काय होऊ शकतं, शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. किंवा जर समजा खाली जाणार असेल तर मग सेलिंग फास्ट होऊ शकतं. पण ज्या अर्थी फ्लॅट ओपन होते त्या अर्थी पहिल्यांदा रिकव्हरी येण्याची शक्यता आहे. म्हणून मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की जर ओपनिंग नंतर लगेच सेलिंग आलं नाही तर एकदा शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि त्या पद्धतीनं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळालं. मात्र त्यानंतर आपल्याला एक इंटरेस्टिंग असा चार्ट पॅटर्न तयार झालेला दिसला. तुम्ही जर ह्या तीन कॅन्डल बघितल्यात म्हणजे आजच्या दिवसातल्या 15 मिनिटाच्या पहिल्या तीन कॅन्डल, तर तुमच्या लक्षात येईल की एक इथे चार्ट पॅटर्न तयार होतो आणि ह्या चार्ट पॅटर्नला म्हणतात इव्हनिंग स्टार पॅटर्न. मॉर्निंग स्टार पॅटर्न जो असतो हा तेजीचा असतो. इव्हनिंग स्टार पॅटर्न जो असतो हा मंदी दाखवत असतो. मात्र तो ऍक्टिव्हेट कधी होतो, तर हा जो काही लो तयार झालेला असतो पहिल्या आणि तिसऱ्या कॅन्डलमध्ये, तो ब्रेक झाल्यानंतरच तो ऍक्टिव्हेट होतो. मी वाट बघत होतो ही कॅन्डल तयार झाल्यानंतर की ह्याच्या खाली कधी जाते आणि आपल्याला इथे सेलिंगची संधी मिळते. मात्र तसं झालं नाही. तुम्ही बघू शकता की त्यानंतर इथे ओपनिंग झालं, तेजी झाली, पुन्हा खाली आलं आणि इथे सुद्धा एक पॅटर्न तयार झाला. म्हणजे दोन प्रकारचे पॅटर्न इथे तयार झाले. पहिला पॅटर्न तयार झाला तो म्हणजे शूटिंग स्टारचा, दुसरा तयार झाला तो म्हणजे इनसाइड बारचा आणि ह्या दोन्हीही पॅटर्नचं आपल्याला ब्रेकआउट आलं नाही. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हा लो जो काय आहे हा आपल्याला तुटला, कारण इथे मी कुशन ठेवतो. जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना ही गोष्ट लक्षात आली असेल की समजा हा हाय असेल आपल्याला, आपण 52,600 चा हा हाय आहे आणि इथे आपल्याला हाय बनवून खाली आलंय. परत जेव्हा वर जायला लागतं तेव्हा ब्रेकआउट येत असताना आपल्याला 52,600 चा जर इथे हाय बनवला असेल तर इथे आपल्याला थोडंसं कुशन ठेवावं लागतं. बँक निफ्टीच्या बाबतीत मी ते 25 पॉईंटचं ठेवतो. म्हणजे जोपर्यंत 52,625 येत नाही तोपर्यंत आपण ट्रेड घ्यायचा नसतो. खाली सुद्धा ज्या वेळेला आपल्याला इथे लो बनला त्याच्या खाली 25 पॉईंट जोपर्यंत जात नाही आणि 25च्या पेक्षा खाली जात नाही तोपर्यंत मी त्याच्यामध्ये ट्रेड घेत नाही, कारण 10-15 पॉईंटचं सहज काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये आपल्याला खाली जाऊ शकतं, वर जाऊ शकतं, फॉल्स ब्रेकआउट येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की इथे इव्हनिंग स्टार पॅटर्नचा तर अजिबात ब्रेकआउट आलाच नाही, कारण इथपर्यंत नंतर मार्केट पोचलंच नाही. पण इथे जो शूटिंग स्टार पॅटर्न बनला होता त्याचं सुद्धा ब्रेकआउट आलं नाही. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपल्याला इथे इनसाइड बार तयार झालेला दिसतोय आणि हा हॅमर पॅटर्न आहे. जरी सुद्धा रेड कॅन्डल असली तरी सुद्धा हा हॅमर पॅटर्न आहे.
त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला अतिशय चांगला ट्रेड बघायला मिळाला आणि त्यानंतर आपल्याला तीनही टार्गेट अचीव झालेली बघायला मिळाली. आता तुम्ही जर इथे बघितलं तर आपण तिसरं टार्गेट जे दिलेलं होतं ते 52,650चं दिलं होतं आणि आपल्या ज्या लेवल आहेत, काही जणांना ह्या लेवल ज्या आहेत ह्या आपण मॅन्युअली काढतोय, ह्या काही ऑटोमॅटिक आलेल्या लेवल नाही आहेत, तर ह्या मी मॅन्युअली लेवल काढतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या जे वर जात असताना ही जी तिसरी टार्गेट होतं, हे तिसरं टार्गेट आपल्याला इथे अचीव झालं आणि बरोबर तिसऱ्या टार्गेटच्या इथेच आपल्याला सेलिंग पुन्हा कंटिन्यू होताना बघायला मिळालं. आता हा ट्रेड कसा मिळाला, तर इथून वर जात असताना आपलं तिसरं टार्गेट आहे हे आपल्यासाठी फायनल टार्गेट आहे. जरी 150 पॉईंट वर साधारणपणे हाय बनला असला तरी आपल्याला हे काही प्रेडिक्ट करता येत नाही की किती वर जाईल. आपलं तिसरं टार्गेट आलं की आपण प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडलं पाहिजे. काल जसं झालं, खालच्या बाजूचं तिसरं टार्गेट जे होतं म्हणजे ह्या इम्पॉर्टंट लेवल असतील, तर खालच्या बाजूच्या बरोबर तिसऱ्या टार्गेटच्या तिथेच येऊन मग बरोबर यू टर्न घेतलेला होता. म्हणजे आधी सेलिंग झालं, तिसरं टार्गेट खालच्या बाजूचं अचीव झालं आणि मग यू टर्न घेतला. आज आपण बघू शकतो वरच्या बाजूचं तिसऱ्या टार्गेटला टच झालं आणि मग आपण बँक निफ्टीमध्ये यू टर्न घेतलेला बघायला मिळतोय. म्हणजे आपल्या ह्या ज्या लेवल आहेत, ह्या लेवल किती उत्तम पद्धतीनं काम करतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता इथे हा जो दुसरा ट्रेड आहे हा कसा घ्यायचा, तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न बनला होता. आपल्या तिसऱ्या टार्गेट जवळ बनला होता. याचा अर्थ काय आहे की दिवसभरामध्ये जेवढी मूव्हमेंट नॉर्मली होणं आवश्यक होतं तेवढी होऊन झालेली आहे आणि आता रिव्हर्सलची शक्यता आहे आणि तिथे आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न पण बनलाय. हा लो ब्रेक झाल्यानंतर 25 पॉईंट खाली आपण काय करू शकतो, सेलिंग करू शकतो, पुट बाय करू शकतो, मंदीचा ट्रेड घेऊ शकतो. त्यानंतर काय झालं, बराच वेळ कन्फ्युजन राहिलं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप वेळ आपल्याला इथे कन्फ्युजन राहिलं की जर आपण पुट बाय केला असता तर आपल्याला थोडंसं प्रॉफिट होतंय, परत थोडा लॉस होतोय, असं बराच काळ होत राहिलं आणि शेवटी मात्र मग आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रॉफिट बघायला मिळालं. म्हणजे आपल्याला मार्केट कशा पद्धतीनं हिंट देत असतं. काही हिंट फसव्या असतात, काही हिंटमध्ये आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. हे आत्ता मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण काही नवीन सदस्य असतात, ते नेहमी विचारतात, की "सर ॲनालिसिस समजलं, ट्रेड कसा घ्यायचा असतो, कुठे घ्यायचा असतो, काय बघायचं असतं?" तर त्याच्यासाठी मी हे सर्व विश्लेषण तुम्हाला मुद्दामून जास्त डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. हे झालं आज कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये मूव्हमेंट झाली. आता आपण ह्या सर्व लेवल ज्या आहेत ह्या काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता मी सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम ओपन केलाय. मागच्या आठवड्यात आपल्याला माहितीच आहे की बँक निफ्टीमध्ये एक लाईफ टाइम हाय बनला होता. इथपर्यंत गेलेलं आपल्याला इथे दिसतंय. तर जवळजवळ 53,500च्या लेवलला टच होईपर्यंत गेलेलं होतं. तर त्यानंतर काय झालं की ह्या आठवड्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे ओपनिंग झालं ते थोडंसं गॅप डाऊन झालं. गॅप डाऊन ओपनिंग नंतर खूप खाली पण गेलं, पण रिकव्हरी आली आहे. 2 आठवड्याचा जर विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ही जी लेवल आहे, म्हणजे मागच्या आठवड्याचं क्लोजिंगला मी मार्क केलंय आणि ह्या आठवड्याच्या क्लोजिंगला मार्क केलंय. तर ह्या ज्या दोन लेवल आहेत, खालच्या बाजूला बघायला गेलं तर साधारणपणे 52,300 ची लेवल आहे. वरच्या बाजूला बघायला गेलं तर 52,700 ची लेवल आहे. म्हणजे ह्या 400 पॉईंटमध्ये 2 आठवडे मूव्हमेंट झाली. ह्याचं कारण असं आहे की वरच्या बाजूला 53,000चा कॉल शॉर्ट सेल केलेला असणार अनेक लोकांनी, अनेक जे ट्रेडर आहेत, आणि खालच्या बाजूला 52,000चा पुट शॉर्ट सेल केलेला असणार. त्याच्यामुळे होतंय काय की आणि नंतर हळूहळू जसं सांगितलं की हळूहळू खाली खाली दोन्ही बाजूनं प्रेशर येत जातं आणि आपल्याला एका रेंजमध्ये अडकतं. आता जर बँक निफ्टी हे 2 आठवडे ह्या रेंजमध्ये अडकलाय, ह्या रेंजमध्ये म्हणजे कुठल्या रेंजमध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की खालच्या बाजूला 52,300, वरच्या बाजूला 52,700, ह्या 400 पॉईंटच्या रेंजमध्ये अडकलाय. आता ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला काय होऊ शकतं, एक मोठी मूव्हमेंट आपल्याला
बघायला मिळू शकते. वरच्या बाजूने जाणार असेल 52,700च्या वर आपल्याला जर क्लोजिंग येणार असेल, तर मग आपल्याला एक नवीन हाय सुद्धा येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतो. कारण निफ्टीनं ह्या आठवड्यात एक नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे. बँक निफ्टीला मात्र ते शक्य झालेलं नाही. तर जर इथून खाली जाणार असेल, तर मात्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की हे खाली जाणार असेल तर 52,000चा जो सपोर्ट आहे, तो जोपर्यंत तुटत नाही, तोपर्यंत आपल्याला मग खालची मोठी टार्गेट त्याच्या खाली म्हणजे 52,000च्या खाली नुसतं जाऊन उपयोग नाही. त्याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे एखाद्या डेली कॅन्डलचं आणि मग तो जर लो दुसऱ्या दिवशी तुटत असेल, तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात घ्यायला पाहिजेत. ह्या लेव्हल आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर मागचे 2 दिवस तुम्हाला लक्षात येईल की प्रचंड व्होलॅटिलिटी आपल्याला झालेली दिसते आणि मार्केट एकाच ठिकाणी जिथे ओपन होते तिथेच क्लोज होते असं चित्र तुम्हाला दिसेल. काल काय झालं? काल इथे ओपन झालं, भरपूर खाली गेलं, परत आपल्याला रिकव्हरी आली. आज काय झालं? साधारण तिथेच ओपन झालं, भरपूर वर गेलं, पुन्हा आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलं. म्हणजे थोडक्यात काय की मार्केट साधारणपणे 52,300 52,250 या रेंजमध्येच आपल्याला ओपन आणि क्लोज होताना मागचे 2 दिवस दिसतंय. आणि ह्या दरम्यान काय झालं? व्होलॅटिलिटी खूप झाली. म्हणजे तुम्ही खाली बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अगदी 51,750 च्या आसपास लो बनला आणि वर 52,750 च्या आसपास हाय बनला. म्हणजे 1000 पॉईंटची 2 दिवसामध्ये रेंज तयार झाली. मात्र क्लोजिंग जर बघितलं तर तुम्ही मधोमध आलेलं आपल्याला लक्षात येतंय. आता काय होणार? आता आपल्याला दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे आता ज्या दिशेनं इथनं पुन्हा जाईल, ब्रेकआउट येईल, त्या दिशेनं आपल्याला मग मूव्हमेंट बघायला मिळू शकते. खालच्या दिशेनं जाणार असेल तर खालच्या दिशेनं, वरच्या दिशेनं जाणार असेल तर वरच्या दिशेनं. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबत आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की साधारणपणे ही जी 52,000ची लेवल आहे आणि त्याच्यावर जर बघायला गेलं तर ही जी 52,300 ची लेवल आहे किंवा 250 ची लेवल आहे, हा झोन जो आहे हा आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करतोय. आता हा सपोर्ट झोन म्हणून का काम करतोय त्याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वी 52,000 च्या आसपास एक आपल्याला इथे हाय बनवून प्रॉफिट बुकिंग आलेलं होतं आणि त्यानंतर ब्रेकआउट आला होता. तर त्याच्यामुळे 52,000 ही लेवल आता काय झाली आहे? ब्रेकआउट लेवल आहे. त्यामुळे ती आता सपोर्ट लेवल म्हणून आपल्याला काम करताना दिसते. त्यामुळे आपल्याला जर लाँग टर्म सेलिंगचा विचार करायचा असेल किंवा मंदीचा विचार करायचा असेल, तर जोपर्यंत लाँग टर्म ह्याचा अर्थ मार्केटमध्ये आणि ऑप्शनमध्ये किंवा फ्युचर अँड ऑप्शनमध्ये आपल्याला एखादा आठवडा, 2 आठवडे असं म्हणता येईल. तर इथे आपल्याला 52,000च्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे आणि सातत्यानं त्याच्या खाली टिकलं पाहिजे. तरच आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत खाली जाणार, परत रिकव्हरी येणार, अशा पद्धतीनं चित्र आपल्याला दिसू शकते. त्याचसोबत जर आपल्याला ह्या आठवड्यात बघितलं तर 52,750 ही जी लेवल आहे, ह्याच्या आपण जाऊ शकत नाहीये, हे आपल्याला लक्षात आलंय. जर 52,750च्या वर एखाद्या दिवशी टिकलं तर काय होऊ शकतं? मग आपण पुन्हा वरच्या दिशेनं जाऊ शकतो. मग 53,000 हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल आणि साधारणपणे 53,500 हे आपल्यासाठीचं दुसरं टार्गेट असेल. तर जोपर्यंत खाली जात नाही म्हणजे 52,000चे ही जी झोन आहे ह्याच्या खाली जात नाही किंवा हा जो झोन आहे ह्याच्या वर जात नाही, तोपर्यंत आता आपल्याला काय होणार नाही? एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळणार नाही. ते कोणत्या बाजूनं ब्रेकआउट येतंय, येणारा काळच आपल्याला सांगू शकेल आणि त्यानंतरच आपल्याला पुढची मूव्हमेंट आणि पुढची दिशा ठरवावी लागेल. हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करूया. इथे मी निफ्टीचा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन करतोय. आज काय झालं हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इथे काय झालं बघा, इथे आपल्याला ओपनिंग गॅप अप झालं. म्हणजे बँक निफ्टीमध्ये आपल्याला फार मोठं गॅप दिसत नाही, पण इथे आपल्याला खूप चांगलं गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यावर वर गेलं, वरनं पुन्हा खाली आलं. म्हणजे हा जो ब्रेकआउट मिळाला होता, ब्रेकआउट मिळाल्यानंतर एक हाय बनला. हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं. लेवल टेस्ट करायला आल्यानंतर सपोर्ट घेतला आणि मग लेवल ब्रेकआउट दिल्यानंतर एक मोठी मूव्हमेंट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळाली. आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपली तिसरी लेवल जी आहे ना,
ही ब्रेक झाली होती. मात्र इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे, त्याचा लो पण तुटला, थोडं सेलिंग पण आलं, पण ह्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतला गेलेला दिसला आणि पुन्हा आपल्याला एक तेजी झाली. अर्थात शूटिंग स्टार पॅटर्नच्या हायच्या वर आपलं स्टॉप लॉस असेल तर मात्र आपल्याला स्टॉप लॉस काही हिट झाला नाही आणि शेवटी पुन्हा आपण खाली आलो आणि जर तुम्ही बघितलं तर आपलं जे तिसरं टार्गेट दिलेलं होतं 24,500 24,502 च्या आसपासच क्लोजिंग आलेलं आहे. म्हणजे आपल्या तिसऱ्या टार्गेट जवळच, म्हणजे जरी दिवसभरात ते दिवसभरात वर जरी हाय बनवले असले तरी सुद्धा क्लोजिंग जे आलं ते तिसऱ्या लेवल जवळच आलं. म्हणजे आपल्या या ज्या 3 लेवल काढतो आपण आणि त्याच्या मागचं जे शास्त्र आहे जे मी स्वतः बनवलेलं आहे, तुम्हाला ओव्हरऑल मार्केटमध्ये असं कोणीही 3 लेवलचं टार्गेट वर आणि खाली 2 इम्पॉर्टंट लेवल हे कुणीही कुठल्याही YouTube चॅनलवर तुम्हाला दिसणार नाही. ह्या सर्व लेवल मी माझ्या पद्धतीनं माझ्या अभ्यासातून बनवलेले आहेत. तर त्या तुम्हाला बरोबर काम करताना इथे दिसून येत आहेत. तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करणार आहोत, आता आपण ह्या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि निफ्टीचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण विकली टाइम फ्रेम घेऊया. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला कुठलीही शंका दिसत नाहीये किंवा निफ्टीमध्ये कुठेही रेजिस्टन्स दिसत नाही. आपण जर बघितलं तर मागचे 3 आठवडे आपल्याला काय दिसतंय, निफ्टी सातत्यानं वरच्या वर जात असताना आणि प्रत्येक आठवड्याला एक नवीन लाईफ टाईम हाय बनवताना आपल्याला बघायला मिळतोय. 24,600 च्या आसपास सध्या निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे. बँक निफ्टीमध्ये मात्र आपल्याला काय दिसत होतं, थोडंसं खाली गेलंय आणि आता थोडंसं सेटल होतंय असं चित्र दिसत होतं. मात्र निफ्टीमध्ये आपल्याला सातत्यानं तेजी होताना दिसते. तर त्याच्यामुळे आता इथे एक गोष्ट काय लक्षात ठेवायची असते, आपण जर तेजी करत असू आणि विकली टाइम फ्रेम बघत असू तर आपल्याला प्रत्येक आठवड्याचा लो हा आता आपल्यासाठी काय असणार आहे, त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा आहे. जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं आणि वर जाऊ शकतं. मागच्या आठवड्याचा लो जोपर्यंत आपल्याला टिकतोय तोपर्यंत आपल्याला लोची वाट बघायची आहे. हाय ब्रेक झाला की आपल्याला आणखीन वरची टार्गेट येऊ शकणार आहेत. लो ब्रेक झाला की आपला स्टॉप लॉस हिट झाला असं आपण समजायचं आहे. तर त्यामुळे इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्याला आता निफ्टीकडे लक्ष देता येणार आहे. तर हे झालं निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम बघूया. डेली टाइम फ्रेममध्ये जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला इथे सुद्धा लक्षात येईल की मागचे 2-3 दिवस थोडंसं कन्फ्युजन स्टार्ट होतं. पण आज काय झालं, एक रेंजमध्ये अडकला होता. आज आपल्याला त्या रेंजचा ब्रेकआउट दिला आणि आज आपल्याला नवीन हाय पण बनवलेला आपल्याला लक्षात येतोय. तर त्याच्यामुळे निफ्टीनं आता काय केलंय, एक नवीन हाय बनवला, एक ब्रेकआउट दिलेला आहे आपल्याला. आता काय होईल, आणखीन थोडंसं वर जाईल, पुन्हा थोडी ती लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि मग जर वर जात असेल तर आणखीन एक हाय आपल्याला बनताना बघायला मिळू शकतो. तर निफ्टीमध्ये आपल्याला क्लिअर कट चित्र दिसतंय, तेजीचं चित्र दिसतंय. आधीमध्ये आपल्याला एखादी कॅन्डल, म्हणजे इथे बघा ह्या तीन कॅन्डल जरी रेड दिसत असल्या तरी वरच जाताना दिसत होतं. ही रेड असली तरी ह्यानं काही लो ब्रेक केला नाही. ह्या 2 रेड होत्या, थोडंसं व्हॉलॅटिलिटी झाली पण आज आपल्याला अखेर ब्रेकआउट मिळाला. तर त्याच्यामुळे काय दिसतंय आपल्याला चित्र, की तेजीचं चित्र दिसतंय. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया, उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्या 2 इंडेक्समध्ये सुद्धा आज काय झालं आणि येणाऱ्या काळात काय होऊ शकतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. फिन निफ्टीमध्ये सुद्धा अगदी बँक निफ्टी प्रमाणेच आपल्याला चित्र बघायला मिळालं. सेम टू सेम जसा चार्ट आपल्याला बँक निफ्टीचा बघतोय असंच चित्र दिसेल. किरकोळ मात्र फरक दिसत आहेत. इथे पहिल्यांदा बघितलं तर आपल्याला इथे इव्हनिंग स्टार पॅटर्न दिसतोय, मग इनसाइड बार दिसतोय, मग आपल्याला शूटिंग स्टार दिसतोय, इथे परत इनसाइड, सेम जशाच तसं जसं आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय सेम त्या पद्धतीनं. तसंच इथे सुद्धा काय झालं बघा, आपलं तिसरं टार्गेट झाल्यानंतर मग आपल्याला पुन्हा सेलिंग आलं. तर ह्या पद्धतीनं जसं बँक निफ्टीचं अनालिसिस केलं सेम आपल्याला इथे फिन निफ्टीमध्ये सुद्धा चित्र दिसतंय. आता आपण पुढे जाऊया आणि ह्याचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया. त्यासाठी मी या सर्व लेवल काढून टाकतोय. सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा चार्ट आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करायचा आहे. विकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला एक शूटिंग स्टार पॅटर्न सारखा पॅटर्न तयार झालेला इथे दिसत होता. हा जर बघितला तर एक शूटिंग स्टार पॅटर्न होता आणि हा पॅटर्न कधी ऍक्टिव्हेट होणार होता, जर हा लो ब्रेक झाला असता तर. मात्र तुम्हाला या आठवड्यात तो लो ब्रेक झालेला दिसत नाही. त्या उलट इथे काय झालं, या आठवड्यात आपल्याला एक
डोजी पॅटर्न तयार झालेला दिसतोय. आणि हा डोजी पॅटर्न आपल्याला काय सांगतोय? कन्फ्युजन आहे किंवा पॉज आहे असं सांगतोय. तर ह्याच्यामध्ये पॉज जास्त दिसतोय कन्फ्युजन पेक्षा, कारण बरीच तेजी ऑलरेडी झालेली आहे. थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. आता आपल्याला काय होईल? आता आपल्याला रेफरन्स पॉइंट मिळाला. वरच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 23,800, खालच्या बाजूला बघितलं तर 23,400. ह्या दोन लेवल तयार झाल्या. आता ह्या पॉजमुळे, या डोजी पॅटर्नमुळे आपल्याला ह्या 400 पॉईंटचं एक रेंज मिळाली. जर येणाऱ्या काळात 23,800 तोडून वर जात असेल आणि वर टिकत असेल, तर आपण पुन्हा एकदा 24,000, 24,200 अशी टार्गेट अचीव करू शकतो. जर इथून सेलिंग होणार असेल आणि 23,400च्या खाली टिकत असेल, तर मग आपल्याला खाली येताना साधारणपणे 23,200 किंवा त्याच्या खालची जी लेवल आहे तिथपर्यंत आपण खाली येऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र, आणि त्याच्यानंतर 22,800 पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो. तर ही टार्गेट्स आपल्याला ह्या पद्धतीनं काढता येऊ शकतात. विकली टाइम फ्रेम आहे, त्यामुळे मोठी मोठी टार्गेट आपल्याला इथे दिसून येत आहेत. पण आता या आठवड्यामध्ये आपल्याला रेफरन्स पॉइंट तयार झाले, 400 पॉईंटची रेंज तयार झाली. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. हे झालं फिन निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया, डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला अतिशय चांगला पॅटर्न बघायला मिळतोय. ते म्हणजे काय झालंय? तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे अगदी साइडवेज मुवमेंट होताना बघायला मिळते. मागचे सलग एक आठवडाभर, 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस, एक आठवड्यापेक्षा जास्त आपल्याला इथे साइडवेज मुवमेंट होताना दिसते. जोपर्यंत ह्याच्या कोणत्या तरी एका बाजूनं ब्रेकआउट येत नाही डेली टाइम फ्रेम मध्ये, तोपर्यंत आता मोठी मुवमेंट होणार नाही. पण इतके दिवस सातत्यानं असं होतंय, म्हणजे पुढच्या आठवड्यात ती मुवमेंट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरच्या बाजूला जर ब्रेकआउट आला तर पुन्हा आपण 24,100च्या आसपास जो हाय बनवलाय त्या दिशेनं आपली 24,050-100च्या दरम्यान जो काही हाय असेल त्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते. मात्र खालच्या बाजूला जाणार असेल तर 23,400च्या आसपास सपोर्ट आहे. त्यामुळे खाली जाणार असेल तर थोडंसं आपल्याला हा जो रेंज दिसते ह्याच्यामध्ये थोडासा सपोर्ट दिसतोय, आणि तो तोडला तरच खाली जाऊ शकतं असं चित्र आपल्याला इथे दिसतंय फिन निफ्टीमध्ये. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण उरलेला जो इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्याचं सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आज काय झालं हे समजून घेऊया. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आपल्याला मी चार्ट ओपन करतोय. आज इथे तुम्ही जर बघितलं तर इथे गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि पूर्ण व्होलाटाईल आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. गॅप अप ओपन झालं, ओपनिंग नंतर सेलिंग आलं, सेलिंग आल्यानंतर वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती त्यानं सपोर्ट म्हणून काम केलं, पुन्हा एक बाउन्स आला. त्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल की आपल्याला हळूहळू हळू मार्केटमध्ये काय झालं किंवा या इंडेक्समध्ये काय झालं, आपल्याला एका रेंजमध्ये बराच काळ ट्रेड झालं आणि एक ट्रँगल पॅटर्न सारखं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. त्यातून पुन्हा खाली गेलं, मात्र वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काही खालच्या बाजूनं ब्रेक करता आली नाही. त्यामुळे इथे खूप व्होलाटाईल मुवमेंट आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये आज बघायला मिळाली. तर हे झालं आज दिवसभरात काय झालं. आता आपण बघणार आहोत की वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला हा चार्ट काय दाखवायचा, काय सांगायचा प्रयत्न करतोय. इथे जर बघितलं तर मात्र वीकली टाइम फ्रेम मध्ये अतिशय चांगलं चित्र आपल्याला दिसतंय. जरी ही रेड कॅन्डल बनलेली असली तरी हा हॅमर बनलेला आहे, आणि हॅमर आपल्याला काय सांगतो? पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो. ओपनिंग जरी वर झालं असलं, क्लोजिंग खाली आलं असलं, तरी इथपर्यंत खाली गेलेलं होतं, बायरनी त्याला बऱ्यापैकी वर आणलेलं आहे. 70-75% रिकव्हरी केलेली आहे, आणि त्यामुळे हा हॅमर जरी दिसत असला, म्हणजे रेड कलरचा हॅमर दिसत असला, हँगिंग मॅन पॅटर्न वाटत असला, तरी सुद्धा हा पॉझिटिव्ह आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा हा हाय ब्रेक होईल तेव्हा आपण एक नवीन मोठा हाय किंवा एक नवीन मोठं ब्रेकआउट आपण करू शकतो. कारण मागचे काही आठवडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे काय चित्र दिसतंय की मागचे जवळजवळ 4 आठवडे, म्हणजे मागचा एक महिना सातत्यानं तेजी होत होती. आता थोडंसं प्रॉफिट बुकिंग पण आलंय. त्यामुळे आता जर पुन्हा वर जायला लागलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं, एक मोठी मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय. डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला आपल्याला इथे एक प्रकारचं असा ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला दिसतोय, आणि ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल
आपल्याला वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट मिळाला तर आणखीन वर जात असताना 12,600 वगैरे चं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र इथे खाली जर ब्रेकडाऊन झालं तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं साधारणपणे 12,300 आणि त्याच्याही खाली येत असेल तर साधारणपणे 12,100 12,150 अशी आपल्याला खालच्या बाजूला मोठी टार्गेट्स बघायला मिळू शकतात. तर हे झालं चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा आणि कसा वाटला, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जरी तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद.